स्त्रिया त्या काळामध्ये शिक्षण घेत नव्हत्या किंवा त्यांना घेऊ दिले जात नव्हते. आणि त्यापैकी एक ब्राह्मण होता लोहिच. त्याचं काय म्हणणं होतं, स्त्रीला शिकू देऊ नका, दिलं नाही पाहिजे. आज काय आपण म्हणतो, मुलगी शिकली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. त्यांच्या ब्राह्मणाचं काय काय म्हणणं होतं त्या काळातल्या, मुलगी शिकली नाही पाहिजे, अधोगती झाली. म्हणजे प्रगतीला तुम्ही डायरेक्ट हिलावून टाकलं, असं त्या ब्राह्मणाचं मत होतं. मग ज्या वेळेस लोहितच्या ब्राह्मणाला समजलं की अरे, भगवान बुद्धाचा जन्म होणं कितीतरी पुण्याचं काम आहे, आणि भगवान बुद्ध आपल्या राज्यामध्ये आले आणि आपण आपल्या राज्यामध्ये येऊन त्यांना भोजनदान दिलं नाही तर पाप होईल आपले गुण, है ना. म्हणून त्या लोहितच्या ब्राह्मणाने एका नाव्याला भगवान बुद्धाला निमंत्रण द्यायला पाठवलं. नाव्याला कोणाला पाठवलं? नाव्याला, केस कापणाऱ्याला. भगवान बुद्धाकडे जा आणि उद्याचं भोजनदान आमच्याकडे घ्या, अशी विनंती करायला एका नाव्याला भगवान बुद्धाकडे त्या नाव्याला पाठवलं. झालं असं, भगवान बुद्धाने त्याच्या विनंतीचा स्वीकार केला. भोजनदान वगैरे झालं. त्या ब्राह्मणाला भगवान बुद्ध विचारतात, तू या सर्व नगराचा ब्राह्मण आहेस, जर या नगरामध्ये जेवढं पिकत असेल, जेवढं काही उत्पन्न होत असेल, तेवढं सगळं तुझंच आहे. जेवढं काही उत्पन्न होत असेल, अन्न धन धान्य, तेवढं सगळं तुलाच खायला दिलं. काय? तेवढं सगळं जर तुलाच खायला दिलं तर बाकीचे लोक काय म्हणतील? काय म्हणतील? बाकीचे लोक उपाशी मरतील का नाही? बाकीचे लोक म्हणतील ना, अरे, या ब्राह्मणाने तर आमच्यासाठी संकटच निर्माण केलं. बरोबर आहे की नाही? समजा राजा प्रसेनजिताचं राज्य आहे, मोठा राजा आहे, आणि राजा असल्यानंतर त्याची प्रजा देखील त्याची असते. आणि सर्व प्रजापैकी एका प्रजा माणसाने असं म्हटलं की जेवढं काही या कौशल राज्यामध्ये पिकतं तेवढं कोणीच खायचं नाही. सगळं कोणाला द्यायचं? राजाला द्यायचं. कोणाला द्यायचं? राजाला द्यायचं. असं कोण म्हणतं? माणूस म्हणतोय. एक माणूस म्हणतो की जेवढं या कौशल राज्यामध्ये पिकतं तेवढं सगळं कोणीच खायचं नाही. कोणाला द्यायचं? राजाला द्यायचं. राजाला द्यायचं. बाकी सगळे उपाशी राहायचे. राजाच्या तोंडाकडे पाहत बसायचं. वा, राजा काय खातो, वा काय पितो. तर जो असं म्हणणारा माणूस आहे, कोणालाच द्यायचं नाही, फक्त सगळं राजालाच द्यायचं, असं जो म्हणणारा माणूस आहे, तो दुसऱ्या माणसाचं हित पाहणारा आहे का अहित पाहणारा आहे? अहित पाहणारा. तो असं मानणारा तो माणूस, त्याच्या मनामध्ये प्रेम भावना आहे कि वैर भावना आहे? वैर भावना आहे. बरोबर आहे की नाही? मग अशा माणसाचा सिद्धांत, जो फक्त राजानेच खाऊ द्यायचं, दुसऱ्या प्रजाने फक्त पाहत राहायचं, अशा माणसाचा सिद्धांत हा चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. वाईट आहे. बरोबर आहे. मग भगवान बुद्ध देखील त्या लोहिच्याला तसंच म्हणतात की हे ब्राह्मणा, या लोहीच्या शालवाटिकेमध्ये तू एकटाच ब्राह्मण आहेस.
आणि तू एकटाच शिकला पाहिजे, दुसऱ्या कोणाला शिकू द्यायचं नाही, दुसऱ्या कोणालाच खाऊ द्यायचं नाही, अशा सिद्धांताला तू मांडणार आहे की नाही? म्हणतो हो भगवान. मग असा सिद्धांत हा लोकांच्या हितासाठी आहे एकट्याने शिकणं का अहितासाठी आहे? गैरहितच. अहितासाठी आहे. असा सिद्धांत प्रेम भावनायुक्त आहे की वैर भावनायुक्त आहे? वैर भावनायुक्त आहे. मग असा तो सिद्धांत चांगला आहे की वाईट आहे? वाईट आहे. वाईट आहे. हे सगळं त्याला समजल्यानंतर तेव्हापासून त्याने हे सर्व सोडून दिलं आणि तेव्हापासून तो बुद्धाचा श्रद्धा भावे उपासक झाला आणि त्याने सर्व भगवान बुद्धाकडून दीक्षा घेतली उपासकत्वाची आणि त्याने जीवनभर उपासक म्हणून नंतर त्याने असा भेद केलाच नाही, भेदा भेदा अमंगळ. मग त्याने सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध केलं. जो ब्राह्मणाला शिकू द्या, ब्राह्मणा व्यतिरिक्त कोणालाही शिक्षणाची संधी नव्हती. संधी नाही, सर्वांना बंदी. तर त्याने असा सिद्धांत खोडून काढला, मोडून काढला, सगळ्याला शिक्षण उपलब्ध केलं. असा लोहित होता तो भगवान बुद्धाने सुधरवला. त्याचं काय म्हणणं होतं? फक्त शिक्षण कोणी घेतलं पाहिजे? ब्राह्मणाने. आणि भगवान बुद्धाचं काय म्हणणं होतं? शिक्षण सर्वांनाच मिळालं. सर्वांनी घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये 4ही वर्णातल्या फक्त किती वर्णाला शिक्षण होतं? 3 वर्णाला. 3 वर्णाला शिक्षण होतं. आणि त्यापैकी 3 वर्णापैकी फक्त कोणाला शिक्षण होतं? शूद्र. पुरुषांना शिक्षण होतं, ब्राह्मणाला, क्षत्रियाला आणि शूद्राला, वैश्याला. वैश्याला. आणि 4ही वर्णाच्या 4ही स्त्रियांना शिक्षण नव्हते. नव्हतं. शिक्षणाची बंदी होती. आणि लोहितचे ब्राह्मण भगवान बुद्धाच्या या युक्तिवादाने प्रभावित झाला आणि भगवान बुद्धाच्या चरणी आला आणि तेव्हापासून सर्वांना तो शिक्षण देऊ लागला. बघा, एक दिवस सर्वांना शिक्षणाची बंदी करणारा तो देखील लोहितचे ब्राह्मण भगवान बुद्धाच्या संपर्कात आला आणि कायमचा बदलून गेला. तुम्ही देखील भगवान बुद्धाच्या संपर्कात आलात, तुम्ही देखील तुम्हाला बदलवण्यासाठी चान्स आहे. बरोबर आहे की नाही? जे जे भगवान बुद्धाच्या धम्माशी, धम्माच्या संघाशी संपर्कात आले त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेले हो. आपण जरी माणसं आहोत पण आपल्या जीवनाचं सध्या सोनं नाही. सोनं व्हायला लागलं, सोनं झालं नाही आणखी. आपलं सोनं आणखी असं पिवळसर नाही. आपलं सोनं किती कॅरेटचं माहितीये का? 24 कॅरेटचं नाही हो, आणि होणार पण नाही. त्या आपल्या सोन्यावर धूळ आहे, माती आहे. बरोबर आहे की नाही? आणि आपलं 24 कॅरेटचं जेव्हा सोनं होईल ना, तर तेव्हा आपल्याला काय प्राप्त होईल? निर्वाण. काय प्राप्त होईल? निर्वाण. आणि निर्वाण म्हणजे 24 कॅरेटचं सोनं. ते तुम्हाला भेटत नाही. चला पुढे. नुसतं अंगावर सोनं घालून काही फायदा? मला पहा, फुलवा. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचाऱ्याला
अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवीत असे. एके दिवशी एका शहराच्या चोर रस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचाराला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक सर्व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार? साधू 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 साधू. साधू. यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? ज्ञानाचा कधी गर्व करू नाही. नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक ब्राह्मण होता, ब्रह्मचारी होता, आणि त्याला काय वाटायचं, मी लयच हुशार आहे, माझ्यासारखं कोणीच हुशार नाही, मी येतं कोणी नाही, कोणीच नाही, सगळं काही मीच आहे. गर्व होता. त्याला वाटायचं मला 4 वेद उपनिषद मला सगळंच येतं, मला कोणी काही विचारा, 1 अधिक 1 म्हणजे 2च आहे. त्याला असं वाटायचं की मी एवढा हुशार आहे, मला वेद माहित आहेत, मला सर्व काही सगळं काही A to Z माहिती आहे, माझ्यासारखा पंडित कोणीच नाही. एवढा मी आणि गर्वाच्या अहंकाराच्या अधीन झाला की त्याला असं वाटायचं की जगातले सगळे लोक येडेच आहे आणि जगामध्ये सगळे लोक येडे आणि मीच सगळा हुशार आहे. काहीतरी म्हणतात ना, एक मन लंगडी काय वासरा शाने, काय ते नाही का? बरोबर. मन काय आहे? काय? हा, वासरात लंगडी गाय शहाणी. मग त्याचा अर्थ काय? असो, त्यातून काय सांगायचंय, सगळे जरी येडे असले तरी मी मात्र हुशार आहे, बाकी कोणी कसे असो. त्याला तसा गर्व होता, मी आहे म्हणजे कोणीच नाही, मला सगळं माहिती आहे. मग एक दिवस त्याचा संपर्क कोणासोबत होतो? भगवान बुद्धासोबत. कोणत्या ठिकाणी? कौसंबी ठिकाणी. कोसंबीच्या सुस्वर विहारामध्ये. त्या ठिकाणी कोसंबीच्या सुस्वराच्या परिसरामध्ये भगवान बुद्धाचा आणि त्या ब्रह्मचार्याची भेट होते. भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तुला माहिती आहे का शब्दविद्या काय? तो म्हणतो नाही. तुला माहिती आहे का ज्योतिर्विद्या काय? तो म्हणतो नाही. भगवान बुद्ध विचारतात, तुला माहिती आहे का युद्धविद्या काय? तो म्हणतो नाही. तुला माहिती आहे का राजविद्या काय असते? तो म्हणतो नाही. मग काय माहिती आहे तुला?
मग सर्व मला ज्ञान आहे, मी सर्वज्ञ आहे, मी त्रिकालज्ञ आहे, असं म्हणण्यात काही अर्थ आहे का? जगातले सगळे लोक येडे आहेत आणि मी एकटाच हुशार आहे, म्हणून जगातल्या सर्व येड्या पिशा माणसाला मी ज्ञानाची मशाल घेऊन दाखवत आहे की मी एकटाच ज्ञानी आहे, बाकी सगळे आंधळे आहेत आणि सगळ्या आंधळ्याला मी ज्ञानाचा प्रकाश दाखवत आहे. अरे आंधळा तूच आहे, आणि एखादा आंधळा असेल तो दुसऱ्याला प्रकाश दाखवू शकतो का? नाही. स्वतः आंधळा असेल तो दुसऱ्याला मार्ग दाखवू शकतो का? स्वतः आंधळा असेल जन्मजात बाय बर्थ, त्याला प्रकाशाचं महत्व कळतं का? त्याच पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात की असं समजू नकोस. आणि त्या ब्राह्मणाचा भगवान बुद्धाने गर्वहरण केलं. त्याला वाटायचं की मीच आहे, मी म्हणजे कोणीच नाही. हा गर्वहरण केला आणि तो ब्रह्मचारी ब्राह्मण देखील नंतर भगवान बुद्धाचा भक्त झाला, उपासक झाला, भक्ती पारायण करू लागला. बघा असे त्या काळामध्ये कितीतरी लोक भगवान बुद्धाने बदलवले. ठीक आहे, पुढे धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूज्याह मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे, ते कदाचित खरेही असेल. परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात महान अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळ वेळुवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्याच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणी त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणाच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेन तर याच गुणाच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणाच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना
अनुयायी बनविलेले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारापासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी चार ध्याने ज्यात रममान होणे ज्या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनाशायास साधता आली पाहिजे. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर पुरुष समजता. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावता सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आसव नाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा ब्राह्मणाची प्रज्ञा यामध्ये भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्वाचे का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. साधू 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 साधू. साधू. भगवान बुद्धाने सर्वात जास्त महत्व कशाला दिलेलं आहे? प्रज्ञेला. प्रज्ञा म्हणजेच काय? विजडम. विजडम म्हणजेच काय? ज्ञान. बरोबर आहे. विद्या त्याला आपण काय म्हणतो? प्रज्ञा. शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टी बौद्ध धर्माचे कॉलम आहेत. कॉलम काय? कॉलम आहेत. आपल्याला बिल्डिंग उभी करावी लागते ना, हो. मग त्या अगोदर आपल्याला फाउंडेशन करावं लागतं, पाया करावं लागते. पाया भरण्याशिवाय आपलं घर होत नाही. तर त्यासाठी पाया म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. शील, समाधी, प्रज्ञा एकूण किती भागात विभक्त आहेत? 8 भागामध्ये आहेत ना, आहे की नाही? प्रज्ञाचे किती भाग आहेत? 2. समाधीचे किती भाग आहेत? 3. आणि शीलाचे किती भाग आहेत? 3. प्रज्ञा 2, समाधी 3, शील 3 आणि शील 3. 2, 3, 3. एकूण किती झाले पिलर? 8. म्हणजे 8 कॉलमचं आपला बौद्ध धर्म आहे. 8 कॉलमवर आपला बौद्ध धर्म आधारलेला आहे. बरोबर आहे. तुमचं पण घर सगळ्यांचं कॉलम असेलच ना, का बिना कॉलमचं कोणाचं आहे का? नाही. तसंच बौद्ध धर्माचं तत्वज्ञान पण एका कॉलमवर आधारित आहे.
एका कॉलमवर अधिष्ठित आहे. त्याशिवाय आपण कोणत्याही घराची कोणत्याही ज्ञानाची कल्पना करू शकत नाही. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला काय महत्व देतात. एक ब्राह्मण, काय नाव असतं त्याचं, वर्षाकार. कोण? वर्षाकार ब्राह्मण. भगवान बुद्ध वेळुवनामध्ये विहार करत असतात आणि त्या ठिकाणी वर्षाकार ब्राह्मण भगवान बुद्धाकडे येतो चर्चा करण्यासाठी. तो काय म्हणतो, श्रमण गौतमा, 4 गुण माणसाच्या अंगी असले पाहिजे. कोणते 4 गुण सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. दुसरं म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ त्याला अर्थ समजून सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरण शक्ती चांगली असली पाहिजे आणि पूर्वी घडलेल्या बोललेल्या गोष्टीचे त्याला स्मरण असले पाहिजे. ह्या 4 गोष्टी. परंतु भगवान बुद्ध म्हणतात नाही नाही, ह्या 4 गोष्टी फक्त तुझ्यापुरत्याच मर्यादित आहेत. तो विद्वान असला पाहिजे, एखादं वचन ऐकले की त्याला समजून सांगता आलं पाहिजे, त्याची स्मरण शक्ती चांगली असली पाहिजे किंवा पूर्वी घडलेल्या गोष्टीचे त्याला स्मरण असले पाहिजे. ह्या काही 4 गुण लोकांचे नाही, त्याच्यापेक्षा देखील चांगले गुण आहेत, ते मी सांगतो तुला ऐक. मग भगवान बुद्ध काय सांगतात बघा. भगवान बुद्ध म्हणतात तुझे जे गुण आहेत ते फक्त एकट्यापुरते मर्यादित आहेत, ते फक्त स्पेशली तुलाच आहेत. आता मी सांगतो ते ऐक. काय म्हणतात भगवान बुद्ध, तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांचे देखील अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हिताय बहुजन सुखाय असला पाहिजे. स्वभावतच रम्य आणि स्वभावतच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवले पाहिजे. पहिला गुण काय असला पाहिजे माणसाचा? बहुजन हिताय. बहुजन हिताय बहुजन सुखाय. माझं हित झालं, तुमचं हित झालं पाहिजे. माझं नुकसान झालं, तुमचं नाही झालं पाहिजे. ह्याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात माणसाचा गुण. नुसता माणूस जन्म घेऊन फायदा नाही हो. माणसं झाले, माणसं एका चढ एक आहेत, परंतु माणसासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. मानसाने मानसासी मानसा समवागणे हीच आमची काय, हीच आमचे वागणे. मानसाने मानसासी मानसा समवागणे असं गाणं म्हणायचं आणि दुश्मनाबद्दल जो विचार आहे तसाच ठेवायचा. याची प्रगती कधीच नव्हती. असा विचार नाही करायचा. असा जर विचार तुमचा जर गुण असेल तर तुम्ही माणूस नाही, माणसाच्या नावाला तुम्ही कलंक आहे. मनुष्य होण्याचं तुम्ही लक्षण त्याच ठिकाणी संपुष्टात आणलं ज्या दिवशी तुम्ही मनुष्य विरोधी काम नाही काड्या करायला सुरुवात केली. ओके. मनुष्य होण्याचं लक्षण म्हणजे दुसऱ्यांची प्रगती. देने वाले का भी भलाओ और न देने वाले का भी भलाओ. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. बरोबर आहे की नाही. फक्त आपल्याला चांगलं काम करायचं. देणारा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे.
मला अगोदर लहानपणी कविताच समजत नव्हती. नेमकं द्याय कोण लागलं आणि घ्याय कोण लागलं मला समजतच नव्हतं. मग नंतर मोठं झाल्यानंतर समजलं की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. जे काय असेल ते, पण देणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे एक दिवस आपण नुसतं घेतच राहायचं नाही, आपण द्यायला पण पाहिजे, द्यायला शिकलं पाहिजे. मग हाताने काय देता येतं आपल्याला? अन्न, धन धान्य, ज्ञान, काय देता येतं आपल्याला? मदत, सगळं देता येतं. असं आपण करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हात नुसते असं म्हणून चालत नाही, हात नाही हातोडा आहे असं म्हणायचं नाही. हे हात प्रार्थनेसाठी जोडता येतात, तसेच आपल्याला मदतीसाठी देखील वापरता आले पाहिजे. ठीक आहे. तर असा एक आपल्या माणसामध्ये गुण असला पाहिजे. हा, दुसरं काय? ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारापासून त्याला दूर राहता आलं पाहिजे. बरोबर. आता समरस म्हणजे काय? चांगले, आणि असमरस म्हणजे काय? वाईट. एखाद्याला एखाद्याचे विचार आवडले की ते स्वीकारता आले पाहिजे, आणि वाईट विचार असेल तर त्याचा धिक्कार देखील करता आला पाहिजे. हा माणसाचा गुण असला पाहिजे. नाहीतर चांगले ते विचार घ्यायचे, परंतु घेता घेता चांगले विचार घेता घेता वाईटही विचार घ्यायचे. हा माणसाचा गुण नसला पाहिजे. दुसरा गुण काय आहे? चांगले विचार आहेत, जिथे चांगले लोक आहेत तिथे आपण देखील चांगल्या लोकात जायला पाहिजे. जिथे वाईट लोक आहेत त्या लोकांपासून आपण नेहमी लांब राहिलं पाहिजे. जिथे चांगले लोक ऐकतात तिथे ऐकणाऱ्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे. जिथे वाईट ऐकवतात तिथून दूर गेलं पाहिजे. जिथे लोक चांगले काम करतात त्या ठिकाणी अवश्य जायला पाहिजे, गेलं पाहिजे. आणि जिथे वाईट काम करतात तिथून दूर जायला पाहिजे. हा समरस विचार आहे. हा एक आपल्या मनुष्याचा गुण आहे. तिसरं काय? जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जो संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाही त्याची खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असला पाहिजे. त्याला जर चांगला विचार आहे तर चांगला विचार त्याने तो वाढवला पाहिजे. शील पालन करणं चांगलं आहे, मग हा विचार त्याने वाढवला पाहिजे. आणि दुःशील राहणं हा वाईट विचार आहे, या वाईट विचाराचा त्याला त्याग देखील करता आला पाहिजे. बरोबर आहे. काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला समजलं तर आपलं कल्याण झालं. काय वाईट आणि काय चांगलं हे जर आपल्याला समजलं नाही तर आपलं कल्याण कधी होणार नाही. म्हणून या ठिकाणी तिसरा गुण काय आहे? जे आपल्या मनामध्ये चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे, वाढवता आलं पाहिजे. आणि जे वाईट आहे ते आपल्याला त्याग देखील करता आला पाहिजे. म्हणजे काही का असेना, विचार का असेना, जे संकल्प मनात उत्पन्न व्हावे असे मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनातून काढले पाहिजेत याची खबरदारी घेता आली पाहिजे. आणि याचा तो पूर्णाधिकारी झाला पाहिजे, धर्माधिकारी झाला पाहिजे. पूर्ण अधिकार त्याच्या मनाचा त्याच्यावरती असला पाहिजे.
धर्माधिकारी म्हणजे धर्माचा अधिकारी. ब्राह्मणाचे आडनाव असतात, धर्माधिकारी, पूर्णाधिकारी वगैरे वगैरे. हा तिसरा गुण आपल्या मनाच्या संदर्भात. चौथा गुण काय? त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममान होणे या जीवनाची सुखकर आहे, ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजे. पाहिजे. बघा, पहिला गुण म्हणजे काय? त्या माणसाने बहुजन हिताय बहुजन सुखाय असा विचार केला पाहिजे. दुसरी म्हणजे त्याच्या मनात चांगले विचार उत्पन्न झाले पाहिजेत. दुसरा विचार म्हणजे काय? त्याच्या विचाराशी तो समरस असला पाहिजे. चांगला विचार काय, वाईट विचार काय. आणि तिसरा विचार म्हणजे काय? मनामध्ये चांगलं काय, वाईट काय हे त्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि चौथा विचार काय? त्याने 4 ध्यान प्राप्त केले पाहिजे. बघा, भगवान बुद्धाने या 4ही माणसाच्या गुणामध्ये काय सांगितलेलं आहे? सरळ सरळ बहुजन हिताय बहुजन सुखाय पासून ते चौथा गुण म्हणजे 4 ध्यान. म्हणजे भगवान बुद्धाने कोणताही कोणालाही कुठेही काहीही उपदेश दिला की त्या उपदेशाचा एकच अर्थ राहायचा की त्या उपदेशाला श्रवण केल्यानंतर त्या माणसाने त्या जीवनामध्ये त्या जन्मामध्ये जागच्या जागीच निर्वाण प्राप्त केलं पाहिजे. असा भगवान बुद्धाचा उपदेश असायचा. बहुजन हिताय बहुजन सुखाय. आपल्या माणसाने आपल्या समरस लोकांशी विचाराशी वागलं पाहिजे. मनामध्ये काय चांगलं काय वाईट हे आपण शोधलं पाहिजे. आणि असं करत करत ध्यान वाढवत राहिलं पाहिजे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ध्यान आणि चौथं ध्यान प्राप्त झाल्यानंतर असा माणूस कोण बनतो? अरहंत बनतो. असा माणूस कोण बनतो? मुक्तच बनतो. अशा माणसाला लवकर मुक्ती मिळते का नाही मिळत? मुक्ती मिळते. म्हणून हा चौथा गुण भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेला आहे. कोणाला सांगितलेला आहे? वर्षाकार ब्राह्मणाला सांगितलेलं आहे. हे 4 गुण कोणाला सांगितलेले आहेत? वर्षाकार ब्राह्मणाला. आणि वर्षाकार ब्राह्मण त्याचे काय 4 गुण होते? ते वेगळे होते. तो माणूस बुद्धिमान असला पाहिजे, त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे, त्याला इतिहासाचं दर्शन झालं पाहिजे वगैरे वगैरे. पण भगवान बुद्ध म्हणतात हे गुण फक्त वैयक्तिक आहेत. भगवान बुद्धाचं म्हणणं होतं तू तुझं फक्त वैयक्तिक पाहिलंस, परंतु माझे जे 4 गुण आहेत एकाचे नाही, दोघाचे नाही, सगळ्या जगाचं कल्याण करणारे आहेत. आणि हे गुण आपण देखील स्वीकारले पाहिजे. पुढे धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या संवेदनशीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूल तत्वे सांगितली आहे. पहिले जीव हत्येसंबंधी, दुसरे चोरी संबंधी, तिसरे वैश्विक अनिती संबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. आणि यापैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये,
चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शीला समान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. साधू 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 साधू. साधू. प्रज्ञा तर महत्वाची आहेच आहे, परंतु प्रज्ञासोबत शील शीलही महत्वाचं आहे. शील म्हणजे काय? अच्युत पंचशील. शील म्हणजे काय? अष्टशील. शील म्हणजे काय? दशशील. त्याला म्हणतात शील. भगवान बुद्धाने केवळ प्रज्ञेलाच महत्व दिले नाही, शीलला तर शीलाला पण महत्व दिलं. तुमच्याकडे नुसती प्रज्ञाच असून चालत नाही, नुसतं बुद्धिमान असून चालत नाही, नुसतं ज्ञानी असून चालत नाही, नुसतं प्रज्ञावान असून चालत नाही, तर त्याला कशाची जोड असली पाहिजे? शिलाची जोड असली पाहिजे. शिलाची जोडी नसली पाहिजे. पण शिलाची जोड असली पाहिजे. नाहीतर प्रज्ञा असेल पण शील नसेल तर काही कामाचं नाही. प्रज्ञा ही दुधारी तलवार, बरोबर आहे की नाही? ज्ञान ही दुधारी तलवार, पण त्याला जर शिलाची जोड असेल तर प्रज्ञा म्हणजे तलवार फिरवाव कशी ते त्याला कळतं. एखादा डॉक्टर झाला, हुशार डॉक्टर झाला, इतका हुशार झाला की ऑपरेशन त्याने सगळे बायपासचे सक्सेसफुल केले, परंतु नंतर तो दुःशील झाला. कोण झाला? दुःशील झाला. दारू प्यायला लागला, झिंगायला लागला, आणि अशा अवस्थेत तो ऑपरेशन ओटी मध्ये गेला. ऑपरेशन थिएटर मध्ये गेला. ओटी मध्ये म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये गेला. म्हणजे त्या पेशंटचं कल्याणच आहे. म्हणजे पेशंट वाचायची शक्यता कमी आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात प्रज्ञेसोबत शील महत्वाचे. शील महत्वाचे. शिलाशिवाय प्रज्ञा अपूर्ण आहे. अपूर्ण आहे. मग काय सांगतात शील भगवान बुद्ध? हत्या करू नये. करू नये. का करा? नाही नाही. भगवान बुद्धाने जर हत्या करा असं म्हटलं असतं तर आपले मटणाचे दुकान बसले असते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. या आनंदनगरला जिकडं तिकडं यावं इकडे बरोबर आहे की नाही? परंतु भगवान बुद्धाला हिंसा मान्य नव्हती. अहिंसा अभिप्रेत भगवान बुद्धाला होती. भगवान बुद्धाने म्हणून हिंसेला नाही तर अहिंसेला प्राधान्य दिलं. अहिंसा परमो धर्म, सेवा परमो धर्म, सत्य परमो धर्म, सत्यमेव जयते जयते विजयते. बरोबर आहे की नाही? आणखी दुसरं काय? चोरी करू नये. भगवान बुद्धाने तसं होणार तर नाही. चोरी करा,
सारे चोट्टे लोक झाले असते. तर आजकाल फार वेगळी परिस्थिती असते. इतकी गंभीर परिस्थिती असते की संविधान जरी लागू असतं तरी लोक ऐकले नसते. नाही नाही, आमच्या धर्मगुरूने सांगितलेले, मग आम्हाला तर करावंच लागेल. आपण तर बौद्ध नसतो, सगळे आपण आदिवासी असतो. सगळ्यात जास्त चोऱ्या जर कोणत्या समाजाने केल्या असत्या नरकात. तर आपल्या समाजाने केल्या असत्या, परंतु असं बुद्धाला म्हणणे नव्हतं. म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञासोबत शील जोडलं. प्रज्ञासोबत जर शील जोडलं नसतं तर आज आपली हानी झाली असती. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, अनाचार करायचं नाही, खोटं, बोलायचं नाही, आणखी काय, नशा करायची करू नाही. नका. पुढे बाबासाठी एकदा साधुकार द्या. साधू साधू साधू. पोगरे बाबा, आपले खूप खूप धन्यवाद. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील, ऐका, वाचा. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्धानुयायात दोन शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणजे की प्रज्ञा ही बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकापासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय? करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायासह तेथे गेले आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह येऊन पोहोचला. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की जेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले. तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले. या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे.
साधू 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 साधू. धम्मजेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. करुणा म्हणजे काय? दया, दया प्रीती. बरोबर आहे की नाही? जे दुसऱ्याचं दुखतं त्याची आपण जाणीव करणे की अरे असं कधी दुश्मनाला पण येऊ नये. होऊ नये म्हणतो म्हणे आपण असं. मग तसंच भगवान बुद्धाच्या काळामध्ये देखील एक भिक्षू आजारी पडला होता, दीर्घ आजार झाला होता. गांधार देशामध्ये एक भयंकर रोगाने एक वृद्ध भिक्खू पडलेला होता. कारण काय? कारण की तो कोणाची सेवा करत नव्हता, म्हणून त्याची कोणी मरणा समय कोणी सेवा करत नव्हते. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही तुमच्या सासूची सेवा करा. सेवा करा, नाही तर तुमचे देखील दिवस वाईट येतील. मग आपल्याला नंतर म्हणावं लागतं 4 दिवस सासूचे, 4 दिवस 4 दिवस सुनेचे. सुनेचे. असं आपल्यासोबत व्हायला नाही पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये भगवान बुद्धाने केवळ शीलालाच महत्व दिलं नाही, प्रज्ञेलाच महत्व दिलं नाही, करुणाला पण महत्व दिलं. करुणाला महत्व देण्याचं कारणच असं होतं की जर भगवान बुद्धाने करुणेला महत्व दिलं नसतं तर भगवान बुद्धाला महाकारुणिक म्हटलं गेलं नसतं. करुणेचा महामेरू म्हणजे भगवान बुद्ध आहेत. गांधार देशामध्ये एक भिक्खू असा तडफडत बसलेला असतो. भगवान बुद्ध त्याच्या जवळ जातात, सगळा घाण वास सुटलेला असतो. भगवान बुद्धाला ते पाहवत नाही, वृद्धिबल प्रकट करतात, पाणी तयार करतात, शक्रदेवाकडून वृद्धिबल प्रदर्शित करतात. काय करत होते भगवान बुद्धाला? भगवान बुद्ध म्हटले असते, आनंदा सारीपुत्त मोगल्यान जाओ, जा त्याला आंघोळ घाला, फ्रेश करा, बाजावर झोपू घाला. कसली करुणा! भगवान बुद्ध काय करतात? स्वतः त्याला आंघोळ घालतात, नेटका शुद्ध फ्रेश त्याला करतात. आणि त्याला बाजावर झोपू घालतात. ही करुणा आहे, याला म्हणतात करुणा. म्हणून भगवान बुद्धाला आपण म्हणतो करुणेचा महामेरू, करुणेचा सागर. अशी एक नाही तर कित्येकांची सेवा भगवान बुद्धाने केलेली. स्वतः भगवान बुद्ध असे देखील सांगू शकले असते दुसऱ्या भिक्खूंना, राजाला, आणखी कोणाकोणाला, परंतु तसं भगवान बुद्धाने मात्र केलं नाही. पुढे काय? आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी धरणीकंप आला. एका दिव्य प्रकाशाने ती जागा भरून गेली आणि सर्व लोक त्या ठिकाणी भगवान बुद्धाची पूजा करू लागले. आणि त्यांनी काय विचारलं भगवान बुद्धाला? इतक्या थोर उदात्त महापुरुषाने, एवढ्या साधू संत बुद्ध माणसाने एका घाणेरड्या माणसाची सेवा करावी? तुम्हाला पटतं का? तुम्हाला वाटतं का? असं सरळ सरळ ते भगवान बुद्धाला विचारायला लागले. भगवान बुद्ध काय म्हणतात बघा, या जगात जे गरीब आहेत, असहाय आणि अनाथ आहेत, त्यांचा तथागत कोण आहे?
मित्र आहे. बुद्धा इज नॉट ओनली enlightened one person, it is a completely and totally friend for everyone. सगळ्यासाठी बुद्ध हे मित्र आहेत, मित्राच्या समान आहे. जेवढं तुम्ही बुद्धाला स्वीकाराल तेवढी तुमच्यामध्ये मैत्री वाढेल, मित्रता वाढेल, फ्रेंडशिप वाढेल. नुसतं फ्रेंडशिप डे करून काही होत नाही, बरोबर आहे की नाही? मनातून मैत्री पाहिजे. मनात मैत्रीच नाही आणि मैत्रीचं सोंग करायचं, बरोबर आहे की नाही? झोपलेल्याला उठवता येतो हो, पण ज्यांनी झोपीचं सोंग घेतलेलं त्याला उठवता येत नाही. मैत्री असणाऱ्या माणसाला मैत्री समजून सांगता येते हो, पण मैत्रीच्या ढोंगी माणसाला मैत्री समजून सांगू शकत नाही. तथागत सगळ्यांसाठी मित्र आहेत. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणी असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्र, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी कोणाचा जन्म आहे? तथागताचा जन्म आहे, बरोबर आहे. हीन, दीन, दरिद्र, म्हणून भगवान बुद्धाने कोणाचीही उपेक्षा केली नाही. म्हणतो सुमित असेल की सुनीत असेल की भंगी असेल की नावी असेल की कुंभार असेल की चांभार असेल की महार असेल की डक्कलवार असेल, कोणी असेल कोणी असेल, सगळ्यांना भगवान बुद्धाने समान मानले. ना उच्च ना नीच. पुढे जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा झालं गोष्टी तेच आहे ना. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकून थांबलं नाही. करुणा म्हणजे प्राणी मात्रासंबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे, अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगले प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे, भूमी त्यामुळे रागवते काय? नाही भगवान, नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगू लागला, तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंगा भरता येईल. त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय? नाही, नाही भगवान. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाने अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहणे, त्याचप्रमाणे भिक्खूंनो तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे.
असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःखसह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसं नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती. ती कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित ती आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रगट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशीच म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड कुठली. मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच. मी माझे काम चोख बजाविते म्हणून मी रागवत नसावे. आणखी मी तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काल तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, अस्स, त्यात काही नाही काय, लबाड कुठली. अस्स तर त्या मोलकरीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते मी म्हणून ती तो दाखवीत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली. असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. खोप पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री आणि बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोडशाच्याही मोलाची नाही. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका
षोडशाशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणास सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे पुनर्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशाशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याचप्रमाणे पुनर्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशाश इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. साधू साधू साधू. मैत्री असली पाहिजे की नसली पाहिजे? असली पाहिजे. एकामेकाबद्दल मैत्री करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे. मैत्री म्हणजे काय? प्रेम. आणि प्रेम म्हणजे काय? मैत्री. वा. मैत्री म्हणजे प्रेम. दोन्ही पण वेगळे वेगळे शब्द आहेत. मैत्री दुसऱ्याबद्दल मित्रपणा असणे, जवळीकता असणे, आपुलकी असणे, आपलं मानणे, त्याला म्हणतात मैत्री. बरोबर आहे की नाही? मैत्री म्हणजे तो माझाच. आपुलकी. बरोबर आहे की नाही? जसं एक दिल पूर्ण होण्यासाठी त्याला अशा दोन भाग करावे लागतात. बरोबर आहे? तो दो भाग, एक भाग मैत्री का, यदि एक मैत्री से पूरा होता है तो दूसरा भाग दूसरी मैत्री से पूरा होता है, तभी उसे हम क्या कहते हैं? मैत्री. मैत्री ही मैत्री भावनेनेच पूर्ण होते. मैत्री म्हणजे माझं मंगल झालं, तुझंही मंगल हो. दुसऱ्याचंही मंगल हो. माझं कल्याण झालं, तुझंही कल्याण हो. दुसऱ्याचंही कल्याण हो. मला सुख मिळालं, दुसऱ्यालाही सुख मिळो. याला मैत्री म्हणत नाही. माझं मंगल झालं, दुसऱ्याचं कधीच होऊ नये. माझं कल्याण झालं, दुसऱ्याचं कल्याण कधीच होऊ नये. मला सुख मिळालं, दुसऱ्याला सुख कधी मिळूच नाही. याला मैत्री म्हणत नाही. तुमच्यामध्ये मैत्री आहे की मैत्री नाही? आहे. हे आहे म्हणून चालत नाही. जेव्हा तुम्हाला असं हादरून सोडल्या जात नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये मैत्री आहे की नाही समजत नाही. तुम्हाला शिव्या दिल्या पाहिजे, तुम्हाला कोणतरी चिडवलं पाहिजे, तुम्हाला कोणतरी नाव ठेवलं पाहिजे, तोंडावर तुमच्या कोणी थुकलं पाहिजे, तेव्हा खरी तुमच्यामध्ये मैत्री आहे. असं पुसून घ्यायचं आणि गुपचूप बोलायचं मैत्री. तसंच झालं ना भगवान बुद्धाच्या काळामध्ये. एक पूर्णा नावाची काली नावाची दासी होती. बरोबर आहे? काय झालं? तिच्या विदिशा नावाच्या मालकिनीने, चांगली होती ती विदिशा नावाची मालकीन, अतिशय प्रसिद्ध होती. विदिशा नावाची मालकीन इतकी सुंदर आहे. विदिशा नावाची मालकीन, तिच्या मनामध्ये ओतप्रोत मैत्री भरलेली. किती सौम्य, किती सभ्य, किती लीन आहे, किती नम्र आहे.
किती गुण घेऊन बसली बाई. सगळे गुण एकीच्या जागी, म्हणजे दुसऱ्या सगळ्या बाया बेकार. अवगणी. एक ना धड बराबर चिंध्या. बराबर चिंध्या. चिंध्या. तर ती अशी मालकीन प्रसिद्ध होती. तिच्या दासीला असं वाटलं की आपली मालकीन खरंच एवढं नम्र आहे का, खरंच एवढं शालीन आहे का, खरंच एवढी शांत आहे का, खरं तिच्या मनामध्ये करुणा आहे का, मैत्री आहे का, आपण तिची एक दिवस मजाच घेऊन पाहू. असं कोणाला वाटलं? मोलकर मी. कालीला. मग आता काली मालकिनीची मजा पाहायच्या हिशोबाने काली जी रोज सकाळी 6ला उठायची, भांडी करायची, स्वयंपाक करायची, झाडणं धुणं भांडी करायची. तर काली एक दिवस असं झालं मालकिनीची आपण परीक्षा पाहू म्हणून एक दिवस ती उशिरा उठली. कितीला उठली? 6ला उठली. मालकीन म्हणते इतका उशीर? जाऊ द्या ना मालकीन, झाला उशीर, आता घ्या समजून. जाऊ दे बाबा, तू पण एक बाईचे आणि मी पण एक, तुला बाई म्हणून सोडून देतो, माफ करतो. दुसरा दिवस काली ती काली नावाप्रमाणे काली. तिला तिच्या मालकिनीची परीक्षा घ्यायची होती की मालकिनीमध्ये मैत्री आहे का नाही. काली दुसऱ्या दिवशी कितीला उठाव? 8ला उठायचं तर ती उठली 10ला. मालकीन म्हणते काय ग काली, आज पण उशिराच उठली? जाऊ द्या ना मालकीन, सांभाळून घ्या ना. मालकीन बाईला वाटतं जाऊ दे बाबा, आपली दाशी सोडून द्या, काय मनावर घ्यायचं. आता उगवतो तिसरा दिवस. आता बारी कोणाची? मालकिनीची. आता रात्री कालीबाई तिला काही झोप आली नाही. झोप आली नाही म्हणजे ती उशिरा झोपली. मग उशिरा झोपली तर उशिरा उठली. मग काली तिसऱ्या दिवशी थेट 12लाच उठली. मग मालकीन बाई येते, का ग काली, आज पण उशीर, काल पण उशीर, परवा पण उशीर, असं का? ती काली म्हणते जाऊ द्या ना मालकीन. तिनं हातामध्ये रुचना घेतला, खलबत्ता घेतला, फेकून मारलं. त्या काळीचं कपाळ मोक्ष केलं. कपाळच फोडलं, तिचं डोकं भळा भळा भळा, रक्तच रक्त. काली बोंबलत 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 त्या नगरामध्ये फिरायला लागली. बघा तुमची जी मालकीन होती ना, किती मैत्री होती, किती लीन होती, किती शालीन होती, किती 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 नुसते गुणच गुण भरलेले तुम्ही पाहिले होते. पण बघा आता तिच्यामध्ये काहीच गुण राहिलेले नाही. माझं तिनं डोकं फोडलं. आणि जी जेवढी प्रशंसा कालीची व्हायची ती सगळी नंतर निंदामध्ये बदलली आणि बदनामी सगळी त्या विदिशा नावाच्या मालकिनीची झाली. बघा अगोदर त्या विदिशामध्ये मैत्री होती, पण नंतर ती मैत्री अशी संक्षिप्त सुप्त अवस्थेमध्ये मैत्री तिच्यामध्ये झोपलेली होती. परंतु तिच्या मैत्रीला
हादरवण्याचं, धक्का देण्याचं काम कोणी केलं? कालीनं केलं. आणि मैत्री गेली खड्ड्यात. मैत्री तू एका बाजूला बस, बरं मी आता फक्त कालीलाच पाहते. मग डायरेक्ट मैत्रीला का बाजूला बसवलं आणि हातामध्ये असा रुचना घेतला, त्या कालीचं सगळं काळ करून टाकलं. काळीचं काळ पांढरं गेलं आणि बिचाऱ्या काळीला घरी बसवलं. म्हणजे काही लोक असे असतात ना, सुप्त स्वरूपामध्ये असतात. काही लोक बोलत नाही, डायरेक्ट काम करतात. कमी बोलतात आणि जास्त काम करतात. बरोबर आहे की? काही लोक मोठ्याने बोलतात. असं बोलतात जसं काय भांडायला लागलो. इतकं मोठ्याने बोलतात की इथून तर त्या 1 किलोमीटरवर अंतरावर आवाज जाईल, असं बोलतात. काही लोक इतक्या कमी आवाजामध्ये बोलतात की ऐकू येत नाही. आम्हाला म्हणावं लागतं मोठ्याने बोला ना जरा. काही खाल्लं का नाही, काही गिळलं का नाही. बरोबर आहे. तात्पर्य काय? आपल्या मनामध्ये देखील द्वेष असतो, पण तो सुप्त असतो. जोपर्यंत त्या द्वेषाला कोणी धक्का देत नाही. बघा, आता आपल्याला वाटतं तवले सर शांत आहे, तवले सर शांत आहे, तवले सर शांत आहे. पहिला दिवस शांतीत गेला, दुसरा दिवस शांतीत गेला, तिसऱ्या दिवशी क्रांती झाली समजा. क्रांतीनं जन्म घेतला समजा. तर असं प्रत्येकाच्या जीवनातल्या जन्मामध्ये होतं. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कशाही कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगी देखील आपण आपल्या मनामध्ये मैत्रीने ओतप्रोत आपलं मन राहू द्या. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आणि प्रकारच्या बद्दल द्वेष, दोष, सदोष नसला पाहिजे. याची आपण सर्वतोपरी काळजी घ्याल अशीच अपेक्षा सदैव बाळगतो. आणि एवढंच या ठिकाणी आज आपण चर्चा, विचार आणि विमर्श करून आज आपण इथेच थांबूया. सर्वांप्रती मंगल्याची, मंगलाची भावना. सपीतियो विवाचन्तु सपरोगो विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतो सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता. सपबुद्धानुधम्मानुसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं